मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण बघू शकता शिक्षक भरतीचा कुठेतरी स्थगिती आलेली आहे। या स्थगिती दरम्यान तलासरी डायरेक्ट लॉंग मार्च काढून आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहे। त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी या साठी आपण तुमचे प्रमुख आहेत, जे शिक्षक प्रमुख आहेत, आपण त्याच्यावर जाणून घेऊ। सर, आपण काय बोलणार या संदर्भात? आपले पालघर जिल्हा उमेदवार TET आणि CTTमध्ये आम्हाला काही वर्षाची शिथिलता मिळावी या मुद्द्यावर आम्ही शासनाशी भांडत आहोत आणि मागील 3-3.5 महिन्यापासून आम्ही हे आंदोलन चालू आहे। मागे आम्ही 10 दिवस पालघर जिल्हा कार्यालयावर 10 दिवसाचं बेमुदत आमरण उपोषण केलं होतं। त्या ठिकाणी आम्ही शिथिलता मिळावी हेच आमचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून शासनाने जो शिक्षक भरतीचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 2022 टेटनुसारच ती भरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि आम्ही सर्व टेट पात्र उमेदवार आहोत। परंतु आम्हाला TET आणि CETचा अपात्र असल्यामुळे आम्हाला त्याने वगळण्यात आलेलं आहे। परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेटनुसार भरती प्रक्रिया केली आहे तर आम्हाला टेटनुसार त्यांनी घ्यावं, परंतु आमची त्यांनी दखल घेतली नाही। म्हणून आम्ही पुन्हा तलासरीचे मंत्रालय या ठिकाणी आम्ही लॉंग मार्च करण्याचे ठरवलं आहे आणि लॉंग मार्च माघार घेणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात प्राप्त होत नाही की यांच्या TET आणि CETसाठी काही वर्षाचं एक शिथिलता मिळावी, कालावधी द्यावा। त्या कालावधीमध्ये आम्ही ती TET आणि CETची परीक्षा आम्ही पूर्ण करू हे आमच्या उमेदवारांच्या सर्वांनी ठरवलेलं आहे। परंतु त्या शासनाने त्या शासनस्तरावर त्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या पाहिजे आणि शासन स्तरावर त्यांनी मागील 2014ला पण असा एक GR निघाला आहे, 2018ला पण आहे आणि आता महानगरपालिकाचा आहे। अल्पसंख्याकाने त्यांनी एक अट दिलेली आहे की काही 3 वर्षाच्या कालावधी होती त्यांना शिथिलता पाहावी, तर आम्हाला ती अट लागू करावी। यासाठी शिक्षक किती प्रामुख्याने तुमच्यात सहभागी झालेले आहेत? आतापर्यंत 1200 शिक्षकांनी आमच्यामध्ये सहभाग घेतले फक्त पालघर जिल्हा। असे 13 जिल्हे आहेत अनुसूचित जमातीचे, त्याच्यात आपापल्या जिल्ह्याप्रमाणे ते प्रयत्न करत आहेत, आम्ही आमच्याप्रमाणे घेतो। शासनाची यांची दखल काय घेतलेली आहे? शासनाने मागील उपोषणामध्ये आम्हाला एक पत्र दिलं होतं की वरिष्ठ लेवलला म्हणजे मंत्रालय स्तरावर तुमची एक त्यांच्या शिक्षण मंडळाची बैठक होईल, त्यामध्ये एक सकारात्मक आपण निर्णय घेऊया। परंतु ती बैठक मागे 3.5 महिने झाले, परंतु अजूनही शासनाने आमची दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आम्ही संतप्त प्रतिक्रिया आमच्या उमटत आहे, म्हणून हा टोकाचा पाऊल आम्ही उचलला। आता तुम्ही तलासरीचा एक आझाद मैदान म्हणून इथे जाणार आहे, तुम्हाला न्याय भेटेल असं तुम्हाला वाटतंय का? आता आमचा आयुष्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी बरेचसे उमेदवार एजबार होतात, हे खूप महत्त्वाचं आहे। जर हा एजबार गेला आणि हा लढा कायम चालू राहील त्याचा उपयोग काय करण्यासाठी म्हणून आम्ही ठरवलं आहे मेलो तरी चालेल, पण आता घरी जाणार नाही, काही ना काहीतरी हातात आम्ही गुजरात पाडूनच जाणार, त्याशिवाय इथून हलणार नाही असं स्पष्ट भूमिका आहे। आणि विशेष म्हणजे ज्यांची लहान बरोबर आहे त्यांनासुद्धा आम्ही या महत्त्वामध्ये सहभागी केले आहे। आपण बघू शकतात या ठिकाणी सर्व शिक्षक येऊन आपली आंदोलन असं भक्कम होईल आणि शासन याची मान्यता कशी प्राप्त करून घेऊ यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न होते। गेले भरपूर ठिकाणी या झालेलं आहे। या घोषणा शासनापर्यंत नक्की गेल्या पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदय या मंत्री लक्ष द्यावे। धन्यवाद। हम लड़ने को है तैयार।